तर नमस्कार मंडळी, मी सुधीर कोळे SK सुधीर कोळे चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे, कारण काय माहिती आहे का, थोडासा गावच्या रुटीनमधून हा थोडासा प्रवासाचा व्हिडिओ असणार आहे. आणि आज आम्ही मुलुंड या ठिकाणी आमच्या वसतिगृह आहे नवीन झालेलं, ते 5 हे आमचे कार्यकर्ते सगळे लोकांची अरेंजमेंट करण्यामध्ये व्यस्त आहेत. आणि जवळजवळ 10 ते 12 एसट्या आम्ही घेऊन इकडून निघालेलो आहे. तिकडे वसतिगृहाचं उद्घाटन सोहळा आहे, सुवर्ण क्षण पाहण्यासाठी आणि त्या क्षणाचे भागीदार होण्यासाठी. आम्ही मागे सावंतवाडीला गेलो होतो दोघे, सोबतचा व्हिडिओ आहे त्या वेळेचा. तर आजही आम्ही सोबत असणार आहे. तर जाऊया आपण तिथे, बघूया सोहळा कसा पार पडतो. आणि आपण सर्व जय कुणबी जय कुणबी. आपल्या लोकांना नाश्ता एक नंबर आहे. जय कुणबी जय कुणबी. मंडळी, आता आम्ही या पेनच्या आसपास पोचलेलो आहोत. थोडासा मोकळ करण्यासाठी ड्रायव्हरने गाडी थांबवली इकडे. हा जो हायवे, मागे मी 2 वेळा मुंबईला जाताना प्रवासाचा व्हिडिओ केला होता. हा हायवे बनलेला जगाच्या असं क्लीन असा कॉन्क्रीटचा हा हायवे बनलेला आहे. आपली गाडी थांबलो आम्ही इकडे. तर मंडळी, या बघा, या गाड्या अशा सगळ्या ह्या उद्घाटन सोहळ्याला निघालेल्या आहेत. या सगळ्या लाईनमध्ये एका ठिकाणी थांबलेल्या आहेत त्यांना जेवण करण्यासाठी. तर ही सगळा महिला वर्गही दिसतोय बघा, एकदम हुरुरुनी भाग आलेला आहे. ते आमच्या युट्यूबवर उन्हावऱ्याला भेटले होते बघा एकदा. हे सगळा एसटीचा ताफा सगळा निघतोय तिकडे मुलुंड या ठिकाणी जाण्यासाठी. चला, तर ही आपली 3 नंबरची गाडी आहे. या गाडीमध्ये आता जाऊया आणि पुढच्या प्रवासाला निघूया. तर मंडळी, या बघा, या गाड्या अशा सगळ्या ह्या उद्घाटन सोहळ्याला निघालेल्या आहेत. या सगळ्या लाईनमध्ये एका ठिकाणी थांबलेल्या आहेत त्यांना जेवण करण्यासाठी. तर ही सगळा महिला वर्गही दिसतोय बघा, एकदम हुरुरुनी भाग आलेला आहे. ते आमच्या युट्यूबवर उन्हावऱ्याला भेटले होते बघा एकदा. हे सगळा एसटीचा ताफा सगळा निघतोय तिकडे मुलुंड या ठिकाणी जाण्यासाठी. चला, तर ही आपली 3 नंबरची गाडी आहे. या गाडीमध्ये आता जाऊया आणि पुढच्या प्रवासाला निघूया. त्यामुळे आता आपण या ठिकाण आहे, त्या ठिकाणाच्या जवळ जागा बघून आम्हाला उतरलेला आहे एसटीने. 10 एसटी या तिथे रोडवरती उभ्या राहिल्या आणि आम्ही आता सर्वजण ही सगळी मंडळी आहे, सगळे ठिकाण पाहण्यासाठी जाणार आहोत. त्यानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम होईल, त्या ठिकाणी पोहोचणार. काही लोक ती वास्तू बघून परत येत आहेत.
काही मान्यवर प्रतिकृती सगळं मान्यवर तर आता ही सगळी जेवणाचं चालू आहे. जेवण करतो चालू आहे. जेवायला या हे बघाले जेवण चालू आहे. जेवण केल्यानंतर जायचं त्या कार्यक्रमात. याला तू जेवतात अनु त्याला अनु काय ही चौकरी सुद्धा या कार्यक्रमासाठी आली आहे. आता हा जेवण उरकून आम्ही सर्वजण आता त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी निघत आहोत. बाकीची मंडळी बघा अजूनही जेवणाची व्यवस्था चालू आहे इकडे. तर ते जाव्याच्या कार्यक्रमाच्या इथे मंडळी आता आम्ही या मैदानामध्ये आतमध्ये दिलेली आहे एंट्री. आतमध्ये सगळे प्रश्नाचे असते मंडळी आहेत. पाण्याची व्यवस्था ही आहे. पाण्याचा आणि खंडाळा सोबत आहोत आम्ही.
सिंहांच्या आजूबाजूची मलेशियाच्या बलिगेटापासून ते अफगाणिस्तानच्या बलुचिस्तानापर्यंत सत्ता साम्राज्य बनवणारा राजा म्हणजे सम्राट बळीराजा. बळीराजानं फक्त राज्य विस्तार केलाच नाही तर तो तेवढ्याच ताकदीनं वाढवला. या रानाची पाखर ठाकर या रानाची पाखर या जांभळ्या गर्दीत मांडून उडे ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर या रानाची. आम्ही ठाकर या दादाची पाखर आम्ही ठाकर या दादाची पाखर आम्ही ठाकर या दादाची पाखर आम्ही ठाकर या दादाची पाखर. हिंदोबाचा डोंगर आभारी गेला हिंदोबाचा डोंगर ताई आता वाकू नका पुढं वाकू नका 2 पैसे देतो मला भिजवून टाका. ताई आता वाकू नका 2 पैसे देतो मला भिजवून टाका. हे लाल लाल पातोट गुलाबी शेला चिंध्या डागे
गेला जीव झाला गेला तो अमान बोलेवाडा तुझा आला रे आला तो अमान बोलेवाडा. हॅलो, असाच असतो क्षण जेव्हा 8व्या 9व्या थरावरून मृत्यू पडतो आणि माणसाचा जीव जातो. आणि म्हणूनच सण तर साजरे करूयात, पण सणांबरोबर सणांचं पावित्र्यही तुम्हा आम्हाला जपता आलं पाहिजे. यासाठी केलेला हा सगळ्यात मोठा खटाटोप. चला तर जाऊया पुढच्या महत्त्वाच्या कार्यक्रमाकडे.
प्रस्तुत आम्ही कुणब्यांची पाखरं, मनोरंजनातून समाज प्रबोधन. मंडळी, इथवरचा हा प्रवास येथेच थांबवतो आहोत. काही गाणी वेळेअभावी आम्हाला रद्द करावी लागली असली ते आपण जर खुल्या मनानं आम्हाला सांभाळून घ्या, उमजून घ्या. हीच आमची जय कोंडे. ज्या राजानं रोरेश्वराच्या मधात कोणत्याही कोंबड्या बकऱ्याचा बळी न देता स्वतःच्या करंगळीचा रक्ताभिषेक करून हृदयात स्वराज्याची निर्मिती केली, तो तुमचा आमचा सगळ्यांचा लाडका राजा छत्रपती शिवाजी महाराज. मंडळी, शिवजयंती कोणी सुरू केली हा जर वेगळा मुद्दा असता, तरी रायगडावर जाऊन सगळ्यात अगोदर शिवसमाधी कुणी शोधून काढली याचं संशोधन होणं गरजेचं आहे. 18व्या शतकात एक तरुणाबाण युवक आपल्या काही सहकाऱ्यांसह रायगडावर येतो. वर्षे जाणं 100 वर्षे जाणं, नांगर धरीला संतवाचा बैल मन पवनाचा डाव मांडला, नांगर धरीला संतवाचा बैल मन पवनाचा डाव मांडला. या विठूचा गजर हरी रामाचा जैला योगिला, या विठूचा गजर हरी उखळत प्रेमाची काढिली, उखळत प्रेमाची काढिली, स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी, स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी, प्याला घेतला ज्ञानाचा, प्याला घेतला ज्ञानाचा, तोच अमृताचा डाव मांडला. या विठूचा गजर हरी नामाचा जैला योगिला. या विठू सूर्याचा
जागवित आली वासुदेवाची स्वारी गाव जागवित आली 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 वासुदेवाची स्वारी तुमच्या आधी पाखरा उठली घरट्यात का घरट्यात गाय वासरू बैला जागली कोठ्यात का कोठ्यात टोपीवाले तर लय दिसतात आहेत. हात वर करा की रे हो. कसं बरं आहे का? दाढीवाला उभी राहा. राहायचं उभं राहायचं. हा शाबास तसेच उभं राहायचं. बायको आली का तुमची? नाही गावाला हा पाठीमाग आहे. उभं राहा उभं राहा उभं राहा. शाबास माझ्याकडे बघायचं बरं का. कसं बरं वाटलं ना? शाबाश. दाढी वाळण सोडली दारू नाचाची जागेवर. दाढी वाळण सोडली दारू शिट्या कोणला कोणला वाजवता येतात? कसल्या खुसच्या शिट्या वाजवत आहे? आपला कुंडी समाज आहे. जोरात खणखणी शिट्या वाजल्या पाहिजे. कसं ऐ शाबास. जेवढं पण शिटीवाले त्यांच्यासाठी शिटीवालन सोडली दारू शिटीवालन सोडली दारू
दारू सोडली, तुम्हाला आनंद झाला का नाही? अरे तू हात दाखवतो, तू बाई आहे का? हात कशाला दाखवतो? जाऊ दे, माझ्यासाठी इथे स्टेजवर कोण येणार? माझ्यासाठी इथे स्टेजवर कोण येणार? कुठं गेलं ते? कुठे गेले? आज कोणच नाही, याला काही कोणालाच वर सोडणार नाही. सर कुठे गेले? आहेत का? कोणाला घेऊन जाऊ? नाही, सोडत नाहीत ना पोलीस. आज VIP मोमेंट आहे. असू दे, या कसली तरी सरांकडनं परमिशन घेतलंय. एक कोणतरी आला तर चालेल ना सर? चालेल ना? समोरून कोण आला तरी चालेल ना? चालेल काय? उडी मारून यावं लागेल. इकडून समोरून नाही. मग कुठे गेले ते आपले दादा? गेले कुठे दादा? चष्मीवाला दादा गेले कुठे? अहो कोणतरी यायला पाहिजे ना. हां, अच्छा नाही, त्यांना नाही बोलत आहे, टेन्शन घेऊ नका. हां ते बरं, कोणाला चांगलं येते नाचता येते? कोणाला चांगला नाचता येते? नाही, कोणतरी पाहिजे ना. तुम्ही या काका, तुम्ही या. काय घाबरते? इकडे या. हा या. काय असू दे, अध्यक्ष काय नव्हतं. जमतंय जमतंय. अहो अध्यक्ष असं तरी काय झालं? तुम्ही पण कुंभी, मी पण कुंभी, आहे की नाही? आहे की नाही? आहे की नाही? कार्यक्रमासाठी आले की नाही? असू दे, मग कोणाला तरी बोलवा पटकन. हां बरं, तोपर्यंत परत शिट्ट्या आणि टाळ्या वाजवा पाहिजे. पहिलं तुम्ही सगळ्यांचे आभार मानते की ते मला वालम सरांनी आपले सर्व कुंभी बांधवाने जे मला इथे कार्यक्रम करायची संधी दिली आहे त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. बरं का? जय कुंभी. जरा मोठ्याने आवाज येऊ दे की जय कुंभी. कोणीच नाहीये, ते पोरीने. तुम्ही तरी या इकडे, या इकडे या. दाढीवाला उभा राहा तू आता, परत एकदा उभा राहा, तिथंच उभा राहा. शाबाश. माझ्याकडे बघायचं तर कधी इकडे बघायचं नाही. चालते काय? शाबाश. माझ्या नवऱ्यानं. कसं बरं वाटलं ना? लय मनाला शांती झाली ना? बायको ना आली आहे ना? जाऊ दे, परत एकदा बघ. माझ्या नवऱ्यानं. सगळ्यांनी ऐका बरं का? माझ्या भावानं सोडली दारू. माझ्या भावानं सोडली दारू. जोरात टाळ्या. सगळ्यात माती पर्यंत जोरात कविता घडशी. जय कुंभी. धन्यवाद. वेळेचा भाग आणि परिस्थिती याची सांगड जर का प्रकारची हॉस्टेल जी आहे ही काळाची समाजाची गरज आहे आणि आपल्या महाराष्ट्राला अशा प्रकारच्या सामाजिक कार्यामध्ये पुढं असणाऱ्या संस्थांचा वारसा लाभलेला आहे. या संस्थांनी नेहमीच महाराष्ट्रामध्ये इथल्या सर्व जातीपातीचं हित पाहिलेलं आहे. लोकाभिमुख कामांचा डोंगर उभा केलेला आहे आणि त्याचं एक मूर्तिमंत रूप म्हणजे आज या ठिकाणी कुणबी विद्यार्थी वसतिगृहाचं उद्घाटन होतं आहे. हे मी आवर्जून या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो. आणि शिक्षण आणि शैक्षणिक सुविधांमध्ये महाराष्ट्र पुढं आहे. त्याचं कारणही आपल्या या अशा संस्था आहेत. कारण अशा अनेक संस्था पुढं येतात. अनेक सामाजिक बांधिलकी, सामाजिक भान ठेवून आपण
या समाजासाठी काहीतरी देणं लागतं या भावनेने अशा प्रकारची कामं होतात आणि अशा प्रकारच्या संस्था उभ्या राहतात। खरं म्हणजे आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत जेवढा सरकारचा वाटा आहे तेवढाच वाटा आपल्यासारख्या संस्थांचा देखील आहे, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो। या संस्था उभ्या करण्यात खस्ता सोसणाऱ्या, बदरमोड करणाऱ्या पदाधिकारी सदस्यांचंही यामध्ये मोठं योगदान आहे आणि त्यांचं योगदान देखील आपल्याला विसरता येणार नाही। पुरोगामी महाराष्ट्राने अशा संस्थांना नेहमीच पाठबळ देण्यास पुढाकार घेतला आहे। समाजाला उभा करणाऱ्या या घटकांना साथ देण्यात कुठली कसर ठेवली नाही। त्यामुळेच महाराष्ट्रात आधुनिक शैक्षणिक सुविधांचं जाळं उभं राहिलं आणि ते आपल्या समोर आहे। आणि म्हणून मी आपल्याला या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून या समाज बांधवांसाठी जे जे काही करता येईल ते नक्की या ठिकाणी केलं जाईल, एवढंच मी या प्रसंगी सांगतो। मुख्यमंत्री या नात्याने आपण सगळेजण, सर्व समाज माझ्यासाठी एक समान आहात आणि म्हणूनच आज मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय असला तरी सुद्धा प्रत्येक वेळेला मी हेच सांगतो, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकार घेईल, जबाबदारी सरकारची आहे, परंतु ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता ते आरक्षण देण्याचं काम आपण करतोय आणि त्यामध्ये बिलकुल मनामध्ये कुठलीही शंका ठेवू नका, कारण शेवटी आपल्याला माहीत आहे हा एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो आणि जे होणार नाही ते बोलणार नाही आणि म्हणून आपल्या ओबीसी समाजासाठी देखील आपण अनेक निर्णय घेतलेले आहेत। आपण 2017 मध्ये इतर मागासवर्ग कल्याण विभाग सुरू केला आणि त्यामध्ये जातीचं समतोल साधण्याच्या दृष्टीने एक मोठं पाऊल आपण त्यावेळेस उचललं। बहुजन कल्याणासाठी जितकी मदत करता येईल तितकी मदत करण्याचे प्रयत्न त्यातून सुरू झाले। हा विभाग नेहमीच ओबीसी समाजातील होतकरू तरुणांना शिक्षण, स्वयंरोजगार आणि उद्योगांसाठी पाठबळ देत आलेला आहे। त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढं आपण केला आहे। परवा जेव्हा अधिवेशन सुरू होतं त्यावेळेस देखील बैठकीमध्ये अनेक निर्णय आपण घेतले, जे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला जसं आपण व्याज परतावा देतो तसाच ओबीसी बांधवाला, ओबीसी तरुणाला देखील स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जो उद्योग करायचा आहे त्याचा देखील व्याज परतावा सरकार भरणार, हा देखील निर्णय आपण या ठिकाणी घेतोय। आणि त्याचबरोबर 72 वसतिगृह आपण सुरू करतोय। या महिन्याच्या शेवटला 52 वसतिगृह त्यापैकी चालू होत आहे, हा हे देखील मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो। स्कॉलरशिप, उच्च शिक्षणाच्या स्कॉलरशिपसाठी आपली संख्या 10 वरून आपण 50 केलेली आहे। आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान विषयाचं मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षकांची जी काही भरती रिक्त पदं होती आपण ती 282 भरली आणि तोही निर्णय घेतला जेणेकरून 12वीच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकी अशा अभ्यासक्रमांना देखील सामायिक प्रवेश परीक्षांची चांगली तयारी करता येईल, हाच उद्देश यामध्ये होता। सारथी, भारती, महाज्योती हे सगळ्यांना वेगवेगळे नियम होते ते आपण एकत्र केले। या योजनामध्ये एक समानता आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच जे आपण आज आपल्या समाजासाठी जे काही करताय याची जाणीव आम्हाला आहे आणि म्हणून या समाजाचे तरुण होतकरू आणि तरुण पिढीचं भवितव्य घडवण्यासाठी आपण नेते मंडळी जो प्रयत्न करताय तो खरं म्हणजे अतिशय स्तुत्य आहे आणि सरकार देखील आपल्या पाठीशी आहे। मगाशी उदय सामंत यांनी सांगितलं की ओबीसी समाजासाठी शामराव पेजे महामंडळाला निधी वाढवून पाहिजे। शामराव पेजे महामंडळाला मला वाटतं पूर्वी 5 कोटी दिले होते आणि ते परत घेण्याच्या बोलीवर दिले होते, पण आम्ही परत घेणारे नाही, आम्ही देणारे आहोत, मागणारे नाही देणारे आहोत। आणि तेव्हा आपण 7 कोटी रुपये RTGS करून टाकले तातडीने, आणखी 7 + 5 12 कोटी रुपये आपण दिले आणि ओबीसी समाज हा आपला समाज आहे आणि जे काही आपल्याला आपल्यासाठी करता येईल ते आपण नक्की करू। परेलच्या वास्तूला देखील निधी पाहिजे, तो देखील दिला जाईल। एवढं या
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तालुक्यात येते कुणबी भवन, तुम्ही तर मानताच आहे उदय सामंतजी. त्यामुळे तुमच्याकडे MIDCत पैसे पण भरपूर आहेत, त्यामुळे चिंता असणार नाही. OBC समाजासाठी आपण 10 लाख घर बांधण्याचा देखील निर्णय घेतलेला, आपल्या सरकारने निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे त्याचबरोबर कुणबी समाजाच्या वाड्या वस्त्या जिकडं आहे तिथं देखील हा एकनाथ शिंदे सर्व सुविधा दिल्याशिवाय राहणार नाही, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. कारण शेवटी मूलभूत सोयी सुविधा देणं हे सरकारचं काम आहे आणि म्हणून सरकार कुठेही मागे पडणार नाही, सरकार कुठेही हात आकडता घेणार नाही. आणि मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, काही लोक आपल्याला काही सांगत असतील, परंतु सुरुवातीपासून मागच्या वेळेस देखील आपण मराठा आरक्षण दिलं, त्यावेळेस देखील आपली भूमिका तीच होती. मराठा आरक्षण देताना OBC आरक्षणाला धक्का न लावता आपण आरक्षण दिलं. हायकोर्टामध्ये टिकलं, दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं. त्याची कारण मीमांसा मी आज इथं करत नाही, परंतु त्या प्रकारे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द जो मी दिलाय, तो शब्द देताना मी हेही लक्षात ठेवलंय की OBC समाजाला धक्का लागणार नाही, OBC समाजाच्या कुठल्याही सोयी सुविधा कमी होणार नाही, हा शब्द आपला आहे. आणि म्हणून आपल्याला मी एवढं सांगतो, त्याच्यावर देखील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या काम देण्या जी प्रक्रिया आहे त्याच्यावर देखील युद्ध पातळीवर काम सुरू आहे. ज्या चुका सुप्रीम कोर्टामध्ये त्या काळामध्ये झाल्या त्या चुका पुन्हा होणार नाही. काही ठिकाणी आपल्याला जे काही, आता मी कुठे या सभेमध्ये टीका करत नाही, परंतु ज्या वेळेस जे सत्य बोलणं आवश्यक आहे, या सत्य बोलण्याला आवश्यक आहे तिथं ते बोलावंच लागेल. परंतु आपल्याला मी एवढंच सांगतो, मुख्यमंत्री म्हणून OBC समाज आपली जी संघटना आहे, ही संघटना सर्व आपल्या समाजासाठी जेवढ्या काय आपल्याला योजना करता येतील, जे जे काय आपल्याला आवश्यक आहे ते बिलकुल आपण हक्काने आमच्याकडे या. हा एकनाथ शिंदे आपल्या हक्काचा माणूस समजा आणि त्या ठिकाणी कुठेही दुजाभाव बिलकुल कुणाची बरोबर करता येणार नाही, कारण शेवटी आपण सर्व एक आहोत. आणि म्हणून काही लोक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्याला आपल्याला बळी पडायचं नाही. आणि म्हणून प्रकाश शेंडगे आणि सगळी मंडळी इकडे आहेत, त्यांनाही माहीत आहे की वोटात एक असं आम्ही करणारे नाही. आणि म्हणून गेल्या 1.5 वर्षामध्ये जे जे सरकारने निर्णय घेतले ते तुमच्या समोर आहेत. या सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, आपले बांधव, तरुण, या सगळ्यांसाठी आपण निर्णय घेतले. आज महिला सक्षमीकरण, महिलाही आपल्या सभेमध्ये आहेत, महिला सक्षमीकरणासाठी देखील सरकार मोठा निर्णय घेते. आणि काल परवा झालेले मोदी साहेबांच्या सभेमध्ये जवळपास 92,000 महिला तिथं आल्या होत्या. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिला आल्या. आणि म्हणून महिला सक्षमीकरणाचा त्याचा देखील फायदा आपल्या सगळ्यांना मिळणार आहे. आणि म्हणून मी योजना वाचायला गेलो तर त्याला 1 तास पूर्ण पुरा पडणार नाही. आणि म्हणून एवढंच मी सांगतो, आपण जे काम हाती घेतलेलं आहे, आपण चांगलं काम करताय. आज हॉस्टेलचं उद्घाटन होतं आहे, या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. आणि तालुका तिथं हॉस्टेल हे आपलं जे कुणबी मगाशी समाजाच्या वाड्या वस्त्यांवर तर मी सांगितलं, परंतु आपले उदय सामंत यांनी सांगितलं की तालुका स्तरावर कुणबी भवन बांधण्याचं त्याला देखील एकनाथ शिंदे पूर्ण आपल्या पाठीशी आहे, काळजी करण्याची आवश्यकता नाही. शेवटी समाज जेव्हा एकत्र येतो तेव्हा विचारांची देवाणघेवाण होते. काही प्रश्न सुटतात, काही छोटे असतात ते लगेच सुटतात, मोठे असतात त्याला वेळ लागतो, परंतु एकत्र येण्याने, समाज एकत्र येण्याने हे सगळ्या बाबी ज्या अडचणी आहेत त्या सोडवल्या जातात. कारण समाज एकत्र येणं ही काळाची गरज आहे, समाजाची गरज आहे. आणि म्हणून हे सरकार आपलं आहे, हे सरकार सर्वसामान्य लोकांचं आहे, सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारं सरकार आहे. आणि म्हणून आपल्याला मी पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा उशीर झाल्याबद्दल
दिलगिरी व्यक्त करतो आणि या हॉस्टेलचं उद्घाटन झालं असं मी आधीच जाहीर केलं आहे. त्याचं आपल्याला उद्घाटन तिथं जाऊन करायचं आहे आणि सर्व व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आपण सगळेजण या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.